बागलाण तालुक्यातील अंतापूर गावात घडलेल्या घरफोडीच्या धाडसी प्रकाराने शांत गावकूस हादरून गेला आहे। बागलाण तालुक्यातील अंतापूर गावात घडलेल्या घरफोडीच्या धाडसी प्रकाराने शांत गावकूस हादरून गेला आहे। अनिल पुंडलिक जाधव यांच्या घराचा कडिकोंडा तोडत अज्ञात चोरट्यांनी 3 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली। ही घटना जायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली। मिळालेल्या माहितीनुसार जाधव दाम्पत्य सिन्नर येथील नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी बाहेर गेले असताना चोरट्यांनी संधी साधली। पोस्ट ऑफिस जवळील त्यांच्या घरात प्रवेश करत कपाटे पेट्या उचकून घरातील साहित्याची मोठी नासधूस करण्यात आली। कल्पना जाधव या बँक ऑफ बडोदाच्या बँक मित्र म्हणून कार्यरत असल्याने ग्राहक व्यवहारासाठी ठेवलेली काही रक्कमही चोरीस गेल्याचे समजते। सोने चांदीचे दागिने नगदी रक्कम मिळून मुद्देमालाची किंमत 3 लाखांहून अधिक असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। घटनेचा प्रथम खुलासा शेजारी नातेवाईक विजय पगारे यांनी केला। घराचा कडिकोंडा तुटलेला दिसताच त्यांनी आत जाऊन पाहणी केली असता सर्व सामान अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेले आढळले। त्यांनी तत्काळ जाधव दाम्पत्यांना तसेच पोलीस पाटील संजय खैरनार यांना माहिती दिली। सूचना मिळताच जायखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला। तपासाची दिशा निश्चित करण्यासाठी श्वान पथक व फिंगरप्रिंट तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले। उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत पाविस्कर यांनी स्थळाची पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला। अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू करण्यात आला आहे। अंतापूरसारख्या शांत गावात मध्यरात्री घडलेल्या या घरफोडीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। प्रखर न्यूजसाठी दीपक खैरनारसह अनिल मोहिते।